नमस्कार विद्यार्थी मित्रो, SYBA अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर बी डी इंगवले. आपल्याला यावर्षी अर्थशास्त्र SYBAसाठी 2 पेपर अभ्यासायचे आहेत, पेपर क्रमांक 2 आणि पेपर क्रमांक 3. आणि यावर्षी मुंबई विद्यापीठाने 2020-21 या शैक्षणिक वर्षापासून पुढे 3 वर्षासाठी अभ्यासक्रमामध्ये बदल घडवलेला आहे. आणि या ठिकाणी मी समग्र लक्ष अर्थशास्त्र हा पेपर क्रमांक 3 आपल्याला शिकवण्यासाठी किंवा माझ्याकडे असणारा हा विषय आहे. तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी पहिला घटक समग्र अर्थशास्त्र आणि राष्ट्रीय उत्पन्नातील संकल्पना हा पहिला घटक आहे. आपण यापूर्वीसुद्धा अभ्यासक्रम, त्यांची चर्चा अभ्यासक्रमामध्ये असणारे युनिट्स या संदर्भात चर्चा केलेली आहे. या ठिकाणी आपल्याला प्रथम आज समग्र अर्थशास्त्र म्हणजे काय आणि या समग्र अर्थशास्त्राची ओळख किंवा समग्र अर्थशास्त्राची संकल्पना समजून घ्यायची आहे. यापूर्वी आपण गेल्याच वर्षी प्रथम वर्षामध्ये सूक्ष्मलक्ष अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याचे गुणदोष, सूक्ष्मलक्ष अर्थशास्त्राची संकल्पना समजून घेतलेली आहे. आणि यानंतर आपण यावर्षी समग्र लक्ष अर्थशास्त्राची संकल्पना समजून घ्यायची आहे. विद्यार्थी मित्र, अर्थशास्त्र हे एक मानवी जीवनाशी निगडीत असणारं, आर्थिक व्यवहाराशी संबंधित असणारं किंवा आर्थिक व्यवहाराचे अध्ययन करणारं शास्त्र आहे. एक सामाजिक शास्त्र आहे. मानवी जीवन धन किंवा संपत्तीला फार महत्त्व देतं आणि ही धन किंवा संपत्ती म्हणजेच पैशाची प्राप्ती करण्यासाठी मानव विविध वस्तू आणि सेवांचं उत्पादन करतो आणि या उत्पादनासाठी त्याला भूमी, श्रम, भांडवल, संयोजन या 4 घटकांची त्याला गरज भासते. आणि या 4 घटकांना त्यांचा आर्थिक स्वरूपात मोबदला दिला जातो. यामध्ये मालकांना खंड, वेतन, व्याज आणि नफा अशा स्वरूपात आर्थिक मोबदला प्राप्त होतो. यालाच राष्ट्रीय उत्पन्नाचं विभाजन असं म्हणतात. आणि या मोबदल्यांच्या संदर्भात वस्तू आणि सेवांची खरेदी केली जाते. तत्पूर्वी आपल्याला समग्र अर्थशास्त्र म्हणजे काय, समग्र अर्थशास्त्राची संकल्पना समजून घेण्यापूर्वी आपण थोडीशी पार्श्वभूमी, आपण थोडंसं मागं जाणं गरजेचं आहे. तर 1776ला ॲडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञाने राष्ट्राची संपत्ती हा एक मौलिक प्रसिद्ध ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथापासूनच खऱ्या अर्थाने अर्थशास्त्राला एक सामाजिक शास्त्र म्हणून स्वतंत्र मान्यता प्राप्त झाली. तत्पूर्वी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र हे एकत्र, एक सामाजिक शास्त्र हे एकत्र अभ्यासले जायचे. पण 1776 नंतर अर्थशास्त्र एक स्वतंत्र सामाजिक शास्त्र म्हणून मान्यता पावलं. त्यानंतरच 1776 पासून ते आजपर्यंत खऱ्या अर्थाने या अर्थशास्त्राचा विकास झाला, अभ्यासाची गती झाली. आणि आज आपल्याला माहीत आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये अर्थशास्त्राचा सल्ला, आर्थिक नियोजन, घटक, महत्त्व या ठिकाणी फार महत्त्वाचं आपल्याला दिसून येते. अर्थशास्त्राच्या स्वातंत्र्यानंतर किंवा सामाजिक शास्त्र म्हणून मान्यता पावल्यानंतर अर्थशास्त्रासंदर्भात अनेक व्याख्यासंदर्भात अनेक अर्थशास्त्रज्ञांचे वेगवेगळे दृष्टिकोन आपल्याला समोर पाहायला मिळतात. ॲडम स्मिथ यांनी संपत्तीचं अध्ययन करणारं शास्त्र म्हणजे त्याला अर्थशास्त्र मानलं गेलं. डॉक्टर मार्शल यांनी अर्थशास्त्राचा संबंध आर्थिक कल्याणाशी मांडला, त्यामुळेच आर्थिक क्रियांचे अध्ययन करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र असं म्हणलं. आणि लिओन रॉबिन्सन यांनी जी अर्थशास्त्राची व्याख्या केली ती सर्वसामान्यता सर्वत्र स्वीकृत व्याख्या म्हणून मान्यता पावलेली आहे. आणि यामध्ये अमर्यादित साधने, मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालण्याच्या संदर्भात मानवी वर्तणुकीचं अध्ययन करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. म्हणजेच आज आपण पाहतो की अमर्यादित गरजा, आपल्या असणाऱ्या गरजा या अनंत आहेत आणि त्या गरजा भागवणारी साधने मर्यादित आहेत. त्यामधूनच त्या गरजा भागवण्यासाठी आपण प्रयत्न करतो, आर्थिक व्यवहारांचे प्रयत्न करतो आणि त्यातूनच आर्थिक प्रश्न निर्माण होतात. अशा पद्धतीनं या 3 अर्थशास्त्राच्या व्याख्या आणि यानंतर सुद्धा जसजसं डेव्हलप होत गेलं तसा अर्थशास्त्राच्या व्याख्याचा दृष्टिकोन बदलत गेला. आणि यामध्ये दुर्मिळतेबरोबरच आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धीचं अध्ययन करणारं शास्त्र म्हणून अर्थशास्त्राला मान्यता पावलं. अर्थशास्त्र अभ्यासाच्या 2 पद्धती, विशेष करून सूक्ष्मलक्ष अर्थशास्त्र आणि समग्र लक्ष अर्थशास्त्र. अर्थशास्त्राच्या स्थापनेपासून म्हणजे 1776 पासून ते 1933 पर्यंत अर्थशास्त्राचा अभ्यास ह्या फक्त सूक्ष्मलक्षी या अर्थशास्त्राच्या एकाच पद्धतीच्या माध्यमातून केला जात होता. पण अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर फ्रिश यांनी सूक्ष्मलक्ष अर्थशास्त्राबरोबरच समग्रलक्षी अर्थशास्त्र ही सुद्धा अर्थशास्त्र अभ्यासाची एक शाखा आहे किंवा पद्धती आहे ती विकसित करण्याचा प्रयत्न केला. आणि खऱ्या अर्थाने 1933 पासून समग्रलक्षी अर्थशास्त्राची ही संकल्पना अर्थशास्त्रामध्ये काय आली किंवा अर्थशास्त्राच्या अभ्यासाची नवीन पद्धती म्हणून आज आपण अस्तित्वात असल्याचे पाहायला मिळतो. तर आपल्याला समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय हे पाहणं गरजेचं आहे. तर समग्र लक्ष यालाच समष्टी अर्थशास्त्र म्हणतात, यालाच स्थूल अर्थशास्त्र म्हणतात, अनेक नावाने याला संबोधलं जातं. तर मॅक्रोस हा एक इंग्रजी शब्द
MEACRO मॅक्रो हा इंग्रजी शब्द मॅक्रोस MAKRO या ग्रीक शब्दापासून प्रचलित झालेला आहे. मॅक्रोस या ग्रीक शब्दाचा अर्थ लार्ज म्हणजे मोठा, आणि या ठिकाणी मोठा विशाल अशा स्वरूपात घेतला जातो. आणि सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र याच्या उलट सूक्ष्म अगदी लहानात लहान घटक व्यक्ती पातळीवरचं अध्ययन करणारे शास्त्र अशा स्वरूपी त्याचा विचार केला जातो. मग समग्रलक्ष्य अर्थशास्त्र म्हणजे काय, तर लहान लहान भागांचं अध्ययन न करता मोठ्यात मोठ्या समुच्चयात्मक गोष्टींचं अध्ययन करणं याला समग्र लक्ष्य अर्थशास्त्र म्हटलं. आणि या मग समग्र लक्ष्य अर्थशास्त्राच्या अनेक अर्थशास्त्रज्ञांनी व्याख्या केलेल्या आहेत. आणि मग अनेक अर्थशास्त्रज्ञांच्या व्याख्यांचा विचार करत असताना त्यामध्ये एक सर्वसामान्य स्वीकृत मान्यता पावलेली व्याख्या किंवा ज्याला चांगला अर्थ होतो किंवा सर्वांनी स्वीकारली गेली अशी एक सर्वमान्य व्याख्या की ज्यामध्ये अर्थशास्त्राच्या समग्रलक्षी अर्थव्यवस्थेच्या वैशिष्ट्यांचा बऱ्यापैकी समावेश होतो अशी व्याख्या म्हणजे प्राध्यापक E.K. बोल्डिंग या अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेली व्याख्या. त्यांनी काय सांगितलं की समग्रलक्षी अर्थशास्त्राचा संबंध वैयक्तिक परिमाणाच्या अध्ययनाशी नसून त्याच्या समूहाशी असतो. वैयक्तिक नाही, समूहाशी संबंधित आहे. त्यामध्ये व्यक्तिगत उत्पादनाशी नसून राष्ट्रीय उत्पन्न फार महत्त्वाचं आहे. व्यक्तिगत किमतीशी नसून सामान्य किंमत पातळी फार महत्त्वाची आहे. व्यक्तिगत उत्पादनाशी नसून राष्ट्रीय उत्पादनाशी आहे. वैयक्तिक रोजगाराशी नसून सर्वसाधारण जनरल किंवा ज्या ठिकाणी आपण अनेक लोकांना समुच्चात्मक रोजगार देऊ शकतो, सर्वसाधारण रोजगार देऊ शकतो, देशाच्या पातळीवर रोजगार देऊ शकतो अशा गोष्टींचा म्हणजे एकूण रोजगाराच्या पातळीशी याचा संबंध आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी वैयक्तिक परिणामांचा अध्ययन न करता, व्यक्तिगत किमतीचा अध्ययन न करता, व्यक्तिगत उत्पन्नाशी विचार न करता, व्यक्तिगत रोजगाराचा विचार न करता एकूण रोजगार, एकूण किंमत पातळी, एकूण उत्पादन आणि या सगळ्या समूहाशी या समग्रलक्ष्य अर्थशास्त्राचा या ठिकाणी अभ्यास आपल्याला पाहता येतो किंवा या ठिकाणी त्याचं वर्तन दिसून येतं. त्यामुळं समग्रलक्ष्य अर्थशास्त्र या विषयाची शाखा किंवा असंख्य वर्तणुकीचं अध्ययन करत असताना ही जी अर्थशास्त्र विषयाची जी शाखा आहे या शाखेचा आपण जर विचार केला तर या ठिकाणी एकूण वस्तूच्या मागणी पुरवठ्याचे अध्ययन न करता सर्वच वस्तू आणि सेवांच्या समुचित मागणी पुरवठ्याचे अध्ययन केले जातं. एका उद्योग संस्थेतील रोजगाराचं अध्ययन न करता समग्र रोजगाराचं अध्ययन केलं जातं. व्यक्तिगत किंमत पातळीऐवजी सर्वसामान्य किंमत पातळीचं अध्ययन केलं जातं. व्यक्तिगत उत्पन्नाऐवजी सर्वसाधारण राष्ट्रीय उत्पन्नाचं अध्ययन केलं जातं. थोडक्यात या समग्रलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये समग्र मागणी, समग्र पुरवठा, एकूण उत्पादन, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण रोजगार, सर्वसामान्य किंमत पातळी, एकूण राष्ट्रीय उत्पन्न अशा देशातील विशाल एककांचा किंवा चलांचा समग्र पातळीवर अध्ययन करणारे शास्त्र म्हणजेच याला समग्रलक्ष्य अर्थशास्त्र असं म्हणतात. या व्याख्येवरून सर्वसाधारण या समग्रलक्ष्य अर्थशास्त्राचे काही या व्याख्येवरून वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की हे अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार करतं. या ठिकाणी वैयक्तिक चलांच्या अभ्यासाला स्थान नाही. हे अर्थशास्त्र सामान्य संतुलनावर आधारित आहे आणि स्थूल अर्थशास्त्र हे अधिक व्यापक आहे, विस्तृत आहे, याची व्याप्ती फार मोठी आहे आणि त्या देशाच्या आर्थिक विकासाच्या संदर्भात या पद्धतीचं अध्ययन हे फार महत्त्वाचं आहे. आणि यावरूनच मग तो देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचा टप्पा, अर्थव्यवस्थेच्या विकासाची पातळी कुठेपर्यंत आहे, देशाचं राष्ट्र उत्पन्न कुठेपर्यंत, दरडोई उत्पन्न कुठेपर्यंत आहे, अशा सर्व समग्र घटकांच्या विचाराशी संबंधित आपल्याला समग्रलक्ष्य अर्थशास्त्राचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आता या समग्रलक्ष्य अर्थशास्त्रांचा अभ्यास करत असताना यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश आहे, अभ्यासासाठी कोणकोणते घटक समाविष्ट आहेत आणि या समावेश असणाऱ्या घटकांच्या बाबतीत आपल्याला या ठिकाणी चर्चा करणं गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे या अर्थशास्त्राला स्थूल अर्थशास्त्र, समष्टी अर्थशास्त्र, समग्रलक्ष्य अर्थशास्त्र अशा पद्धतीनं अनेक नावाने ओळखलं जातं. आणि मग यामध्ये 4 पद्धतीचे अभ्यास विषय आहेत, 4 प्रकारे अभ्यास विषय आहेत. एक उत्पन्न व रोजगार सिद्धांत, त्याच्यामध्ये उपभोग फलनाचे सिद्धांत, गुंतवणूक सिद्धांत, व्यापार चक्राचे सिद्धांत. उत्पन्न आणि रोजगार देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाची पातळी कशावर अवलंबून आहे, देशातील एकूण रोजगार कसा व का व कसा बदल घडून येतो या बाबींचा याच्यामध्ये अभ्यास केला जातो. उपभोग फलन, गुंतवणूक फलन याचा याच्यामध्ये अभ्यास केला जातो. त्याचबरोबर एकूण उपभोग फलन, एकूण गुंतवणूक फलन यावरून एकूण मागणी,
एकूण पुरवठा आणि या एकूण मागणीवरून देशाच्या अर्थव्यवस्थेतील एकूण उत्पन्न व रोजगार पातळी निश्चित होते. त्याचबरोबर व्यापार चक्र राष्ट्रीय उत्पन्नातील पातळी आणि त्यातील बदलाचा अभ्यास करण्यासाठी व्यापार चक्राची संकल्पना फार महत्त्वाची आहे. आणि ही व्यापार चक्र कशी होतात, कशी निर्माण केली जाते, त्याच्या अवस्था काय आणि त्याच्यात कशा पद्धतीने बदल केले जातात आणि त्या संदर्भात कोणकोणते सिद्धांत मांडले जातात, ह्या सगळ्यांचा अभ्यास या समग्र अर्थशास्त्रामध्ये केला जातो. या ठिकाणी अभ्यास घटक हा पहिला घटक. दुसरा घटक आहे सर्वसाधारण किंमत पातळी आणि भाववाढ. सर्वसाधारणपणे विचार केला तर किंमत पातळी कशी ठरते, सर्वसामान्य किंमत पातळी कशी ठरते, त्याच्यामध्ये भाववाढ कशी घडते, भाव घट कशी करते, भाववाढीचे परिणाम काय होतात, भाव घटीचे परिणाम काय होतात, त्याचे देशाच्या आर्थिक विकासावर काय परिणाम होतात, या संदर्भात कुठले सिद्धांत आहेत, या संदर्भातली मांडणी या सामान्य किंमत पातळी या अर्थशास्त्राच्या अभ्यास घटकाच्या दुसऱ्या घटकामध्ये पाहायला मिळतं. त्याच्यानंतर आर्थिक वृद्धीचे सिद्धांत. देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास होत असताना आर्थिक विकासाच्या संदर्भात, डेव्हलपमेंटच्या संदर्भात जे अनेक सिद्धांत मांडलेले आहेत, त्याच्या अनेक शाखा आहेत. त्यामध्ये त्या विकसित देशातील अर्थव्यवस्थेचे विकासाचे सिद्धांत, विकसनशील मागासलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचे सिद्धांत, अशा अनेक प्रकारचं समुच्चयात्मक विश्लेषण या समग्र अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि चौथा घटक आहे वितरणाचा समस्त सिद्धांत. वितरण राष्ट्रीय उत्पन्नाचा घटक विचार करत असताना त्याचं वितरण कसं घेतं. अनेक वस्तू आणि सेवांचं उत्पादन करण्यासाठी भूमी, श्रम, भांडवल, संयोजक या 4 उत्पादन घटकांची गरज असते आणि या 4 उत्पादन घटकांना वेतन, खंड, व्याज, नफा या स्वरूपात त्यांचा मोबदला दिला जातो आणि त्यालाच राष्ट्रीय उत्पन्नाचं विभाजन म्हणतात. आणि मग या राष्ट्रीय उत्पन्नात कशा पद्धतीनं बदल गेला आणि त्याचे वितरण कशा पद्धतीनं झालं, त्याच्या वितरणाच्या संदर्भात कशा पद्धतीनं सिद्धांत मांडले, अशा सर्व घटकांचा या समग्र अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये विचार केला जातो. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र, समग्र 1776 पासून अर्थशास्त्रात झालेले बदल, अडम स्मिथ अर्थशास्त्राचा जनक, त्याच्यानंतर अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या पद्धती, एक सूक्ष्मलक्षी, समग्र अर्थशास्त्र, त्याच्यानंतर अर्थशास्त्राच्या व्याख्या, त्या व्याख्यांच्या नंतर समग्र अर्थशास्त्र 1933 ही अर्थशास्त्र अभ्यासाची एक स्वतंत्र शाखा रॅग्नर फिश अर्थशास्त्रज्ञान आणली आणि त्याच्यानंतर प्राध्यापक ए.के. बोल्डिंगची व्याख्या आणि त्यामध्ये समग्र घटकांचा विचार, विशाल अर्थव्यवस्थेचा विचार, समुच्चयात्मक घटकांचा विचार, एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण रोजगार, एकूण सामान्य, अशा सर्व घटकांचा एकत्रित विचार. आणि त्यामुळं या ठिकाणी या अर्थव्यवस्थेमध्ये किंवा या समग्र अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये आपल्याला समग्र अर्थशास्त्राच्या या सर्व चर्चेनंतर आपल्याला त्याच्या अभ्यासविषय आणि या अभ्यासाविषयामध्ये 4 घटक आहेत. एक उत्पन्न व रोजगार सिद्धांत, दुसरा सर्वसाधारण किंमत पातळी भाववाढ सिद्धांत, तिसरा आर्थिक वृद्धीचा सिद्धांत आणि चौथा वितरणाचा समस्त सिद्धांत. आणि या 4 घटकांच्या 4 अभ्यास विषयांच्या शाखामध्ये त्याचे जे अनेक प्रकारचे सिद्धांत आहेत, अनेक प्रकारच्या संकल्पना आहेत, या सगळ्या समुच्चयात्मक संकल्पनांचा अभ्यास या समग्र अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि म्हणून अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राबरोबरच 1933 नंतर रॅग्नर फिश या अर्थशास्त्रज्ञांनी डेव्हलप केलेली समग्रलक्षी अर्थशास्त्र ही सुद्धा अर्थशास्त्र अभ्यासाची एक नवीन शाखा उदयास आली आणि ज्याच्याकरून आपल्याला संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणं शक्य झालं. अशा पद्धतीनं आपण समग्र अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याची व्याख्या, त्याचे अभ्यास विषय, त्यामध्ये असणारे घटक, या सर्वच गोष्टींचा आपण आज या ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि आपण आता या ठिकाणी थांबणार आहोत. तर विद्यार्थी मित्रो, याच्यावरती दिल्या जाणाऱ्या काही नोट्स, टॉपिक्स असतील, या संदर्भात काही अधिक माहिती असेल, पुस्तक असेल, प्राध्यापक देशमुख, डॉक्टर देशमुख, प्राध्यापक विभूते सर यांचे पुस्तक आपल्या लायब्ररीमध्ये उपलब्ध आहे. अनेक डॉक्टर विभूते सरांचे एक पुस्तक उपलब्ध आहेत. अनेक प्रकार डॉक्टर जय पाटलांचे पुस्तक उपलब्ध आहेत. अनेक प्रकारचे अर्थशास्त्राच्या अनेक अर्थशास्त्रज्ञांनी लिहिलेली, प्राध्यापकांनी लिहिलेली पुस्तकं आपल्या ग्रंथालयात उपयोगात आहेत आणि त्यामध्ये आपल्याला सविस्तररित्या समग्र अर्थशास्त्राची संकल्पना अभ्यासता येईल आणि त्या पद्धतीनं त्याचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. आपण पुढल्या तासाला समग्र अर्थशास्त्र, त्याची उपयुक्तता कशासाठी आहे, त्याचं महत्त्व कशासाठी आहे, त्या दोष कोणते आहे, या संदर्भात चर्चा करणार आहोत आणि आपण या ठिकाणी आता थांबणार आहोत.